नमस्कार, मी पूजा सुरेश जाधव, दिव्यांग भवन फाउंडेशन येथे हिअरिंग असिस्टंट या पदावर कार्यरत आहे। मी आता तुम्हाला कर्णबधिरता म्हणजे काय या विषयावर थोडक्यात माहिती देते। बहिरेपणा म्हणजे एक किंवा दोन्ही कानांवर परिणाम होऊन त्याची ऐकण्याची क्षमता कमी होणे। ऐकण्याच्या अक्षमतेवर आधारित बहिरेपणा सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपात वर्गीकृत केला जातो। ऐकण्याची क्षमता फारच कमी म्हणजे कर्णबधिरत्व मानले जाते। कारणास्तव ही स्थिती स्थायी किंवा कायमस्वरूपीची असू शकते। ऐकू न येणे हे त्याचे एक प्रमुख लक्षण आहे। त्याची काही लक्षणे पुढील प्रमाणे, जसे की गोंगाटाच्या ठिकाणी ऐकू न येणे किंवा सतत वारंवार एकच प्रश्न विचारणे, दोन लोकांमध्ये संभाषण होत असताना पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारणे, उच्च आवाजात संगीत ऐकणे, संभाषणादरम्यान खराब प्रतिसाद देणे हे त्याचे मुख्य लक्षण आहेत। मुलांमध्ये ऐकण्याची अक्षमता वेगवेगळ्या घटकांमध्ये होते, जसे की अनुवंशिकता, गर्भधारणे दरम्यान घेतलेली औषधे, जन्म होताच ऑक्सिजनची कमतरता जाणवणे, जन्माच्या 1 महिन्याच्या आत बाळाला कावीळ होणे, जन्मजात वजन कमी असणे या कारणांमुळे कर्णबधिरत्व लहान मुलांना जन्मताच होऊ शकते। याचे निदान व उपचार। आपल्याला जर कमी ऐकू येत असेल तर सर्वप्रथम डॉक्टरांचा म्हणजेच ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे। यामध्ये तुम्हाला ऑडिओलॉजिस्ट कडून केले जाणाऱ्या चाचण्या डॉक्टर तुमच्या ऐकू येण्याच्या समस्येवर कारण शोधून त्यावर उपचार करतील। जसे की जर कानामध्ये इयरबॅग्स असेल तर ENT डॉक्टरांचा सल्ला घेऊन कानातून मळ काढणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जर जन्मताच बाळाला कमी ऐकू येत असेल तर त्याची काही विशिष्ट तपासणी केली जाते, जसे की OE टेस्ट। जन्म झालेल्या बाळाला साधारण 24 तासाच्या आत ही तपासणी करणे गरजेचे असते। त्याचप्रमाणे जर OE टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम आढळल्यास पुढे बेरा टेस्ट, जी बाळाची 5 वर्षाच्या आतमध्ये केली जाते। जर आपण लवकरात लवकर निदान आणि तत्पर उपचार केल्यास बाळाला पुढे श्रवण यंत्र लावून स्पीच थेरपीसाठी रेफर केले जाते। स्पीच थेरपीमध्ये आपल्याला बाळाला योग्य उच्चार कसे काढायचे हे शिकवले जाते। कर्णबधिरत्व टाळण्यासाठी गोंगाटाच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच लहान मुलांच्या कानामध्ये काही इतर वस्तू घालू नये याची काळजी घेतली पाहिजे नाही। कर्णबधिर मुलाची श्रवण तपासणी केल्यानंतर त्याला योग्य ती हिअरिंग एड लावून त्याच्यावर योग्य ते उपचार करणे गरजेचे आहे। या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्पीच थेरपिस्टची तसेच विषय शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते। धन्यवाद।